हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, 2012 ते 2021 पर्यंतच्या आरोग्य विभागाच्या विविध परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा हा तिसरा भाग आहे. आणि यापूर्वीचे दोन भाग तुम्ही बघितले नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघून घ्या, कारण की ही प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. यासोबतच तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष मुख्यमंत्री, तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा किती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 35 वर्ष. लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यपाल पदासाठी 35 वर्ष किमान वयोमर्यादा आवश्यक असते. आणि यासोबतच लक्षात ठेवा की राष्ट्रपतींसाठी सुद्धा 35 वर्ष आवश्यक असते. त्यासोबतच लोकसभा व विधानसभा सदस्यांसाठी 25 वर्ष किमान वय, तर राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी 30 वर्ष किमान वय आवश्यक असते. तर हे मुद्दे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 22. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील घटनात्मक भाषा किती आहेत? तर 22 आहेत. आणि यांचा समावेश 8व्या परिशिष्टात आहे. संविधानाच्या 8व्या परिशिष्टात भारतातील 22 घटनात्मक भाषांचा समावेश आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 21. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, भारतीय घटनेच्या कलम 21 नुसार जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे. आणि यासोबतच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 21 मध्ये, कलम 21 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. 21 मध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी आणि 21 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क सांगितलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर लक्षात ठेवा मित्रांनो, वड. भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा वड वृक्ष म्हणजे वटवृक्ष असतो. आणि महाराष्ट्राचा राज्य वृक्ष हा आंबा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे. याला स्थायी सभागृह असे सुद्धा म्हणतात, कारण की हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही. परंतु या सभागृहाच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. सभागृहाचा कार्यकाल कुठलाच नसतो, ते कधीही विसर्जित होत नाही. स्थायी सभागृह आहे, परंतु सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षांचा असतो. आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यसभेला संसदेचे वरिष्ठ सभागृह असे सुद्धा म्हणतात. आणि हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा असते. आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह किंवा अस्थायी सभागृह असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, आता त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी तांब्याची जी नाणी काढलेली होती त्याचे नाव शिवराई असे होते. तर हा मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे प्रथम कायदा मंत्री होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहे. तर त्या पुस्तकांची नावे आपल्या परीक्षांमध्ये विचारली जातात. तर उदाहरणार्थ तुम्ही लक्षात ठेवा, डॉक्टर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्धा अँड हिज धम्मा, रिडल्स इन हिंदुइझम, हु आर दी शूद्रास ही महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिलेली आहे. ही पुस्तके तुम्ही पाठ करून घ्या, कारण की ही पुस्तके वारंवार परीक्षांमध्ये विचारली जातात. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बिनविरोध निवडून आलेले भारताचे एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नीलम संजीवा रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले भारताचे एकमेव राष्ट्रपती आहेत. यानंतर हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा की नीलम संजीवा रेड्डी हे भारताचे सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती देखील होते आणि ते लोकसभेचे सभापती देखील होते. अनेकदा प्रश्न विचारला जातो की कोणते लोकसभेचे सभापती हे राष्ट्रपती बनले होते? तर बघा, राष्ट्रपती बनणारे लोकसभेचे सभापती कोण होते? तर नीलम संजीवा रेड्डी हे होते. आणि बिनविरोध निवडून आलेले ते एकमेव राष्ट्रपती सुद्धा होते. यानंतर बघा मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके यांनीच भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र तयार केलेला होता. कधी कधी प्रश्न विचारला जातो की दादासाहेब फाळके यांचे मूळ नाव काय? तर त्यांचे मूळ नाव होते धोंडीराज गोविंद फाळके. त्यांचे मूळ नाव काय? धोंडीराज गोविंद फाळके. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं.
त्यानंतरचा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोणते देशभक्त हे उपवासाने कारागृहात शहीद झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जतीन दास. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जतीन दास यांनी आपल्याला गुन्हेगार नव्हे तर राजनैतिक कैदी म्हणून वागणूक देण्यात यावी या मागणीसाठी अन्नत्याग करून प्राण त्यागले होते. तर अशा पद्धतीने उपवासाने कारागृहात शहीद झालेले ते देशभक्त ठरतात. तर नाव लक्षात ठेवा, जतीन दास. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, राजाजी नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यात. राजाजी नॅशनल पार्क हे उत्तराखंड राज्यात आहे. आता यासोबतच तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागणार की देशातील पहिले नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान कोणते अनेकदा विचारला जातो. तर भारतातील पहिले नॅशनल पार्क हे जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे आणि हे नॅशनल पार्क सुद्धा उत्तराखंड या राज्यामध्येच आहे. आता यानंतरचा प्रश्न बघा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनीच पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि यासोबतच हा मुद्दा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की दादाभाई नौरोजी यांनीच राष्ट्रीय उत्पन्नाची सर्वप्रथम मोजणी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, तास्कंद करार कोणत्या पंतप्रधानांनी केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ताश्कंद करार लाल बहादूर शास्त्री या पंतप्रधानांनी केला. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. आता त्यानंतरचा प्रश्न आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमरावती. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, अमरावती येथील अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांनीच अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे आणि त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा, त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन या आश्रमाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वराज्याचा शत्रू या पुस्तकाचे लेखक कोण? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या पुस्तकाचे लेखक आहे भाई माधवराव बागल. स्वराज्याचा शत्रू या पुस्तकाचे लेखक आहेत भाई माधवराव बागल. आता यानंतरचा प्रश्न, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे विजय घाट. आता यानंतरचा प्रश्न बघा, कोणाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून पाळला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण म्हणजे CV रमण यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल सायन्स डे म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो. आता यानंतरचा प्रश्न, 1980 साली राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. 1980 साली राष्ट्रीय विमा प्रबोधिनी हे पुणे शहरात स्थापन करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनीच गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. यासोबतच त्यांनी ओरायन आणि आर्कटिक होम इन वेदास हे ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. ही तीनही ग्रंथांची नावे तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप या काव्यपंक्तीचे जनक कोण? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या काव्यपंक्तीचे जनक आहेत समर्थ रामदास स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांनीच दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोल क्रांती म्हणजेच राऊंड रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बटाटा उत्पादन. गोल क्रांती म्हणजेच राऊंड रिव्होल्यूशन हे बटाटा उत्पादनाशी संबंधित असलेली क्रांती आहे. आता त्यानंतरचा प्रश्न बघा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विल्सन बंधारा. प्रवरा नदीवरील जो भंडारदरा धरण आहे त्याचे नाव विल्सन बंधारा असे आहे. हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, गाडगे महाराजांचे मूळ नाव काय? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील प्रसिद्ध काळाराम मंदिर कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, भारतातील प्रसिद्ध काळाराम मंदिर हे नाशिक शहरात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपेगाव. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वरांची समाधी ही आळंदी या ठिकाणी आहे आणि त्यांचा जन्म आपेगावला झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे.
यानंतरचा प्रश्न आहे सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे सरन्यायाधीशांची नेमणूक करतात, तसेच इतर न्यायाधीशांची सुद्धा नेमणूक करतात. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करत नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विधान परिषद सदस्य मतदान करत नाही. मग कोण मतदान करतात. तर लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि विधानसभेचे सदस्य मतदान करतात. विधान परिषदेचे सदस्य मतदान करीत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधींचे समाधीस्थळ कोणते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजघाट. महात्मा गांधींचे समाधीस्थळ आहे राजघाट. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकसभेत. अर्थविधेयक हे सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. त्यानंतरचा प्रश्न राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यपालाला कोण शपथ देतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्यपालाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात. त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण. तर लक्षात ठेवा मित्रांनो, फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य पाठविले जातात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर सर्वाधिक म्हणजे 7 सदस्य पाठविले जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तिसऱ्या व्हिडिओमधील हे सर्व प्रश्न आपण बघितलेले आहे. दुसऱ्या व्हिडिओच्या बाबतीत मला तुम्हाला काही सांगायचं आहे, ते म्हणजे अनावधानाने दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून 2 चुका झालेल्या आहे. पहिली चूक म्हणजे तिथं एक प्रश्न होता भारताचे पहिले ICS अधिकारी कोण. तर हा यवतमाळ आरोग्यसेवक भरती 2015चा प्रश्न आहे. त्या प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये सत्येंद्रनाथ टागोर हा ऑप्शन नव्हता आणि तिथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा पर्याय बरोबर दिलेला होता. तर मी तुम्हाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा उत्तर सांगितला होता. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा उत्तर चुकीचा आहे. भारताचे पहिले ICS अधिकारी हे सत्येंद्रनाथ टॅगोर होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी नव्हते. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे तो आहे की आगा खान कप फुटबॉलशी संबंधित आहे असं मी सांगितलं होतं. तर ते चुकीचं आहे. आगा खान कप हे हॉकीशी संबंधित आहे. तर मित्रांनो, माझ्याकडून जे झालेल्या चुका आहे त्याबद्दल क्षमा असावी आणि हे दोन्ही चुका तुम्ही दुरुस्त करून घ्यावे. धन्यवाद.